श्री गुरुदेव सर्वांना नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी संगीता दोहा कतारमधून. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार. श्रावणातील पहिल्या सोमवारच्या माझ्या यूट्यूब परिवाराला हार्दिक शुभेच्छा. ही झाली आजची म्हणजे सकाळची पूजा. पाहू शकता तुम्ही, पूजा झाली आहे आणि इकडे अध्याय 11वा लावला शिवलीलामृतांचा. जेवढी होते जशी होते भक्ती तशी मी करण्याचा प्रयत्न करते परदेशात असूनही. आणि व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की मला खूप प्रेम मिळतं आहे. खरंच माझे सबस्क्रायबर भरपूर झाले तुमच्या आशीर्वादाने, माऊलींच्या आशीर्वादाने. पण मला वॉचिंग टाईम कंप्लीट होत नाही. प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या गुरुभक्तांना आणि गुरुभगिनींना हात जोडून विनंती आहे की मला सपोर्ट करा आणि मला कमेंट्समध्ये सांगत चला माझा आवाज कसा वाटतोय, माझ्या काय चुका होत आहेत. प्लीज मला कमेंट्स करून सांगत चला, त्याशिवाय मला कळणार नाही. आणि माझं हे चॅनल चालू करायच्या पाठीमागे एक कारण आहे, ते मी तुम्हाला सांगेल नक्कीच. का चालू केलं हे चॅनल? माऊली कृपेने मी भरभरून सुखात आहे. माझी मुलं जॉबला चांगले आहेत, माझे मिस्टर जॉबला चांगले आहेत. पण हे चॅनल चालू करायच्या पाठीमागे एक कारण आहे, ते मी तुम्हाला नक्की सांगेल. पण मला कमेंट करून सांगत चला माझं कुठे चुकतंय. की मला व्हिडिओला लाईक वाढतात, व्ह्यूज वाढत आहेत, सगळं चांगलं आहे, सबस्क्रायबर पण भरपूर झालेत, पण माझं वॉचिंग टाईम कंप्लीट होत नाही. त्याकरता मला सपोर्ट करा आणि माझं कुठे चुकतंय बोलताना प्लीज मला कमेंट्स करून सांगत चला, त्याशिवाय मला कळणार नाही की माझं कुठे चुकतंय. ही आजची पूजा झाली आणि अजून माझ्या इथे मंदिर नाही आहे, मग मुलीने घरीच शंकराची पिंड बनवली. त्याची पूजा आता बाकी आहे, कारण की कलर दिला आहे तिने, तो कलर सुकला नाही आहे ना, म्हणून थोडं पूजेला लेट झालं आहे त्या. पण घरची पूजा झाली आणि इकडे मंत्र हे चालू आहे शिवलीलामृतांचा 11वा अध्याय ऐकते. पण ऐकता ऐकता चला म्हटलं एक व्हिडिओ बनवून घ्यावा आणि सांगावं माझ्या परिवाराला की माझ्या माऊलींचे जेवढे आहेत गुरुभगिनी गुरुभक्त तेवढ्यांना हात जोडून विनंती की माझं वॉचिंग टाईम कंप्लीट होईल असे व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा की माझं कुठे चुकतंय व्हिडिओमध्ये. प्लीज मला कमेंट करून सांगत चला. खरंच माझ्या भक्तांना हात जोडून विनंती आहे, माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच सांगा मला की कसे होत आहेत व्हिडिओ. श्री गुरुदेव.